जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नंदुरबार आणि सुंदरडे शिवारातील शेती पाण्याखाली गेली असून त्यात कापूस, मिरची, पपई पिके धोक्यात आली आहेत। पिके पाण्याखाली गेल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून सोनगीर धानोरा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे शेतात पाणी शिरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप करण्यात आला असून पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्या व्यवस्थित न केल्याने शेतात पाणी साचल्याचा शेतकऱ्यांचा दावा केला आहे। आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले असून अतिवृष्टीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सुनोदे शिवारमध्ये माझी शेती आहे आणि मी रमेश प्रल्हाद चव्हाण आणि माझे लहान भाऊ युवराज प्रल्हाद चव्हाण, आम्ही दोघे भाऊ आहे। आणि या शेतामध्ये आम्ही कापूस लावलेले आहे। ते रात्री जास्त पाऊस आल्यामुळे शेतात पाणी भरले गेलेले आहे। आणि दुसरी गोष्ट असं रस्त्याने जे काम केलेले आहे ते बरोबर केले, त्यांनी चारी काही काढून दिली नाही, कुठं उंडी केली, कुठं आखूड केली, असं करून ते रस्त्याचे सुद्धा पाणी आमच्या शेतात गेलेलं आहे। आणि माझे पीक आहे, मिरची आहे 2 एकर पपई आणि 3 एकर कापूस आहे। याच्यामुळे रस्त्यामध्ये आमचे नुकसान झालेलं आहे। आता पुढच्या पीक यायची काही शक्यता नाही। आता हा पाऊस मध्ये काय होतं हे सांगता येणार नाही। जेमतेम करून आम्ही व्याजाने पैसे उकलून शेतीला पैसे लावलेले ते पण निघायची शक्यता आमची नाही। आता आमच्या खूप नुकसान झालेलं आहे। सुनरदे शिवारमध्ये शेती आहे। माझे नाव रमेश प्रल्हाद चव्हाण आणि युवराज प्रल्हाद चव्हाण, दोघं भाऊ आहे। आणि शेतात मिरची आणि कापूस आणि पपई। रात्री पाऊस जास्त झाल्यामुळे शेतात पाणी जास्त येऊन गेलं आहे। सगळे पिकं पाण्यामध्ये डुबून गेले आणि त्याच्यानंतर हे रस्त्याची जी चारी आहे, जे रस्ता काम चालू होता, जी चारी आहे त्याच्यातलं हे पाणी शेतामध्ये चाललं गेलं। त्याच्यामुळे पिकाचे खूप जास्त नुकसान झाले। 2 एकर मिरची आहे, 3 एकर कापूस आहे आणि 2 एकर पपई आहे। तर आता पावसामुळे तर खूपच जास्त नुकसान झालेलं आहे। पिकाचे तर काही गॅरंटी नाही, पुढे येईल का नाही येईल ते सांगता येत नाही।